नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एक महत्त्वाच्या भरतीबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। मुंबई येथे ही भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। नक्कीच कोणकोणती पदे आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर महाजॉब या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जॉबच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। भरतीचं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही SC ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ते अप्लाय करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जी आहेत ते 13 आहेत। मुंबई ठिकाणी भरती होणार आहे। यामध्ये बघा पदाचे नाव असिस्टंट मेडिकल सुपरिटेंडेंटची टोटल 1 जागा आहे। असिस्टंट स्टाफ टेक्निशियन C च्या टोटल 1 जागा आहे। परचेस ऑफिसर एक महत्त्वाचं पद आहे, टोटल 1 जागासाठी भरती होत आहे। मेडिकल ऑफिसर C च्या टोटल 1 जागा आहेत। त्यानंतर बघा नर्स ग्रेड A च्या टोटल 6 जागांसाठी भरती होत आहे। नर्स महत्त्वाचं पद आहे बघा मित्रांनो। फार्मासिस्ट B च्या टोटल 1 जागा आहे। नेटवर्किंग टेक्निशियन ग्रुप C ची टोटल 1 जागा आहे। टेक्निशियन ग्रुप A ची टोटल 1 जागा आहे। अशा 13 जागांसाठी मित्रांनो भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। नंबर ऑफ वॅकन्सी जरी कमी असल्या तर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन असणारे कॅन्डिडेट सुद्धा कमी आहेत। त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल जे आपण बघणार आहोत तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता। महत्त्वाचं म्हणजे नर्स या पदासाठी अनेक जण कॅन्डिडेट असतील, कारण अनेक मला कमेंट होते या अगोदरच्या व्हिडिओसाठी सुद्धा नर्सची कोणती जाहिरात आली तर सांगा म्हणून आज स्पेशल व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक 1 साठी बघा MBBS, त्याच्याबरोबर 2 वर्षाचा मिनिमम अनुभव पाहिजे। पद क्रमांक 2 साठी बघा MBBS, त्याच्याबरोबर मिनिमम 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 3 साठी बघा कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी चालेल, मात्र मटेरियल मॅनेजमेंटमध्ये तुमची पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे। त्याचबरोबर 5 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स याने या ठिकाणी मागितलेला आहे। पद क्रमांक 4 साठी बघा MSc फिजिक्स रेडिओलॉजिकलमध्ये, त्याचबरोबर फिजिक्स डिप्लोमा पाहिजे तुमचा। पद क्रमांक 5 साठी बघा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमासह एनालॉजिकली नर्सिंग डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग किंवा 2 वर्ष, याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे। पद क्रमांक 5 जे नर्स आहे त्यासाठी मित्रांनो। पद क्रमांक 6 साठी बघा 1 वर्ष अनुभव असं B फार्मसी किंवा 3 वर्ष अनुभव असं D फार्मसी असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। पद क्रमांक 7 साठी बघा 12वी उत्तीर्ण, त्याचबरोबर हार्डवेअर अँड नेटवर्किंग डिप्लोमा आणि 3 वर्षाचा मिनिमम अनुभव पाहिजे। आणि पद क्रमांक 8 साठी बघा 10वी उत्तीर्ण, ITI इलेक्ट्रिकल फिटर, त्याचबरोबर 1 वर्षाचा मिनिमम अनुभव तुम्हाला पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। ही आहे शैक्षणिक पात्रता मित्रांनो सर्व पदांसाठी। तुमच्याकडे जर असेल कोणती तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे ही भरती होत आहे। वयाची अट बघा 30 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे। पद क्रमांक 1, 2, 3 साठी 40 वर्ष आहे ओपनसाठी। पद क्रमांक 4 साठी बघा 35 वर्ष आहे ओपनसाठी। पद क्रमांक 5, 6, 7 साठी 30 वर्ष आहे ओपनसाठी आणि पद क्रमांक 8 साठी आहे 27 वर्ष ओपनसाठी। त्यानंतर बघा जर तुम्ही SC ST 5 वर्ष म्हणजे तुम्हाला सूट मिळत आहे, SC ST कॅन्डिडेट असाल तर, त्याचबरोबर OBC असाल तर 3 वर्षाची मिनिमम सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, फी बघा जनरल OBC साठी सांगितल्याप्रमाणे 300 रुपये आहे। मात्र जर SC ST PWD किंवा माजी सैनिक किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फॉर्म फी त्यांनी या ठिकाणी आकारलेली नाही आहे। अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पत्ता बघा, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे। त्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। अप्लाय करण्यासाठी बघा http://www.actrec.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला हा अर्ज या पत्त्यावर मित्रांनो पाठवायचा आहे। नक्कीच याबद्दल काय डाऊट असतील कमेंट करून विचारू शकता। तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करू शकता। धन्यवाद।